नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नमः। अखण्डानन्दरूपाय सव्यज्ञानप्रदायिने भवद्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। नीलाचलनिवासाय नित्याय परमात्मने बलभद्रसुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धामामध्ये भगवान श्रीकृष्ण बलभद्र आणि सुभद्रेच्या चरित्र कथेकरता आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत। बंद करून टाका, नाही बंद करून टाका, बंद कर, चालतं। राहू दे, नाही राहू दे, राहू दे, बंद राहू दे, जा बंदच राहू दे, जा चालतं। या राहू दे, राहू दे, राहू दे, बंदच राहू दे। हां बस चाल, आहे ते ठीक ठीक। चरित्र कथेकरता आपण सर्वजण इथे एकत्रित आलेलो आहोत। श्री क्षेत्र जगन्नाथपुरी हे धाम काय आहे याचा सामान्यतः इतिहास काय आहे याचाही थोडासा विचार आपण केला। जगन्नाथ या शब्दाचा विचार करत असताना परमात्म्याला जगन्नाथ हे नाव कोणत्या अर्थानं दिलं जातं याही संबंधातला थोडासा विचार आपण केला। जगन्नाथ या पदाचा विचार करताना तात्विक अंगानं थोडासा विचार करून जगताचा नाथ असणारा परमात्मा, हे जगताचा नाथ असणारा असं म्हणत असताना ज्या जगताचा विचार केला गेला ते जगत हे परमात्माच जगत रूपानं नटलेलं आहे। या अर्थाने जगत या पदाचा विचार आपल्याला करता येतो आणि त्याचा सांभाळ करणारा परमात्मा, त्याचं रक्षण करणारा परमात्मा, तो निर्मिणारा परमात्मा आणि त्याचा लय स्वतःमध्ये करून घेणारा परमात्मा घेतला जातो। आपण त्याचा थोडासा विचार करून आलो। अस्य जगतः नामरूपाभ्यां व्याकृतस्य अनेक कर्तृभोक्तृसंयुक्तस्य प्रतिनियत देशकाल निमित्त क्रियाफलाश्रयस्य मनसापि अचिंत्य रचनारूपस्य जन्मस्थितिभंगम सर्वज्ञात सर्वशक्तेः यत्कारणात तद्ब्रह्म, असं म्हणून त्या ब्रह्मस्वरूपाचं जे चिंतन जगताच्या अनुषंगानं जगद्गुरु शंकराचार्यांनी केलेलं आपल्याला दिसतं। त्याच्यामध्ये हा परमात्मा या जगताचं काय काय नियमन कसं कसं करतो याचा थोडासा विचार आपण करून आलो। हा परमात्मा ज्या पद्धतीनं हे जगत निर्माण करतो, स्वतःच जगत रूपाने नटतो, तिथेही परमात्म्याचं जगन्नाथपण म्हणून जे आहे ते सिद्ध करता येतं। या जगताचं रक्षण परमात्मा करतो। रक्षण करतो या शब्दाचा अर्थ सर्वार्थानं रक्षण करतो। रक्षण करतो म्हणजे प्रत्येक वेळेला परमात्म्याने हातामध्ये तलवार काठी घेऊन तुमच्या आमच्या मागे उभं राहिलं पाहिजे अशी त्याची अपेक्षा नाही, परंतु रक्षण करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करून परमात्मा आपलं रक्षण करतो आणि परमात्मा आपल्यामध्ये लय करून घेतो। तो लय करून घेताना सुद्धा हाच विचार आपल्याला करता आला पाहिजे। लय करतो म्हणजे प्रत्येक वेळेला परमात्मा आपल्या हातामध्ये तलवार घेऊन आपलं मस्तक उडवतो, आपल्याला बाणाने मारतो असा विचार करायचं कारण नाही। लय करून घेतो या शब्दाचा अर्थ नष्ट करतो असा जरी होत असला तरी नष्ट करणं या शब्दाचा अर्थ आपल्या जीवदशेतून तो आपल्याला बाहेर काढतो आणि परब्रह्म स्वरूपामध्ये विलीन करून घेतो असा त्याचा अर्थ आपल्याला केला पाहिजे।
कारण परमात्मा ज्या पद्धतीनं रक्षण करतो आणि परमात्मा ज्या पद्धतीनं निवृत्त करतो, या दोन्हीचाही विचार महाभारताच्या अनुषंगाने काल आपण थोडासा धावता बघून आलो. न देवा दंडमादाय रक्षन्ति पशुपालवत यंतु रक्षितुमिच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति तम. असं जसं परमात्म्याचं रक्षण करणं आपल्याला माहिती आहे, त्याच पद्धतीनं हा परमात्मा आपल्याला निवृत्त करतो. ते कोणत्या अर्थाने करतो हेही बघितलं पाहिजे. न देवा दंड मुद्यम्य शिरः कृंतते कस्यचित कालस्य बलमे तावद विपरीतार्थ दर्शनम. हेही परमात्म्याचं स्वतःमध्ये लय करून घेणं आहे असं महाभारताने चिंतन केलेलं दिसून येतं. म्हणजे प्रत्येक वेळेला परमात्मा आपल्याला हातात तलवार घेऊन मारत नाही. मग काय करतो परमात्मा? परमात्मा आपली बुद्धी फिरवतो, आपल्या बुद्धीमध्ये विपरीतपणा निर्माण करतो. आणि आपली बुद्धी एकदा फिरली, बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयो नय संकाशो हृदयान्नापसर्पती. हा परिणाम आपल्याला त्याच्यातून भोगावा लागतो. माणसाची बुद्धी एकदा कलुषित झाली आणि त्याचा अंतकाल त्याच्या जवळ येऊन ठेपला की त्याला अनीतीसुद्धा नीतीसारखी दिसायला लागते आणि नीतीसुद्धा अनीतीसारखी दिसायला लागते. आणि जे नैतिक आहे त्याला अनैतिक मानून मनुष्य वागायला लागतो. जे नैतिक आहे ते स्वतःचं कर्तव्य कर्म म्हणून जगायला लागतो आणि ते त्याचं कर्म हे त्याला मारक ठरणारं असतं. वेगवेगळ्या दृष्टीने आपल्याला याचा विचार शास्त्रांनी सांगितलेला आहे. सगळंच सांगावं किंवा सगळ्याच अर्थाने त्याचा विचार करावा असं नाही, पण या वेगवेगळ्या पद्धतीनं परमात्मा आपलं रक्षण करतो. आपल्याला परमात्मा स्वतःमध्ये लय करून घेतो आपला, याचा विचार आपल्याला करता येतो. हे जसं उत्पत्ती स्थिती लयाच्या बाबतीत जन्मस्थिती भंगम असं म्हणून जे सांगितलेलं आहे ते या जगताचं स्वरूप असणारा परमात्मा या जगताची उत्पत्ती स्थिती लय स्वतःमध्ये करून घेतो, म्हणून तो जगन्नाथ आहे. हा जसा एक विचार आचार्यांनी बोलून दाखवला, तसा देश काल निमित्त क्रिया फलाश्रयस्य असा दुसरा एक विचार आचार्यांनी त्या संबंधामध्ये बोलून दाखवला. परमात्मा जगन्नाथ आहे म्हणजे काय आहे? या जगतामध्ये माणसाकडून जे जे कर्म घडतं त्या त्या कर्माचं फल देणारा जो परमात्मा, तो एका अर्थाने त्याला जगन्नाथ असं म्हटलं जातं. कारण ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माचं फल देण्यातून या जगताचं रक्षण आणि जगताचा निर्वाह होत असतो. हे लक्षात घ्या. आपण केलेली कोणतीही कर्म कोणत्याही पद्धतीनं कुणालाही भोगावी लागली असती तर हे जग टिकलं नसतं. या जगतामध्ये कर्म आणि कर्मफल यांच्यामध्ये जो काही कर्म कृती आणि फलाचा विचार बोलून दाखवण्यात आला, त्या दोघांमधला जो अनुबंध दाखवण्यात आला, सांगण्यात आला, त्या अनुबंधाचा विचार केला तर आपण केलेलं कर्म आपल्यालाच भोगावं लागतं. हा चकार आपण त्याच्यामध्ये लक्षात घ्या. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये आपल्याला फार स्पष्टपणाने आणि फार चांगल्या पद्धतीनं सांगून ठेवलं, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. नाथ महाराज हरिपाठामध्ये आपल्याला सांगतात केले कर्म झाले तेची भोगा आले. अनेक वेळेला मी सांगतो की केले कर्म झाले तेची भोगा आले हा चकार फक्त तेची कडे लावायचा नाही, तो चकार या चरणामध्ये सगळीकडे लावायचा. केलेलंच कर्मच आपल्यालाच भोगावंच लागतंच असा नाथ महाराजांचा इथला आग्रह आहे. केले कर्म झाले, जे कर्म आपल्याकडून झालेलं आहे ते आपल्याला जसंच्या तसं भोगावं लागतं. कारण त्या कर्मफलातून या जगतामध्ये कुणालाही सुटका मिळालेली नाही. परमात्मा जरी इथं आला तरी परमात्म्याला कर्मफलं भोगावी लागली अशी उदाहरणं संतांनी आपल्याला दिली. परमात्मा आहे. ज्ञानोबारायांचा अभंग आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, परियसी गभारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंधिले शारंगधर झाला पुरंदर सहस्त्रनयन, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग घडला सीतादेवी. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हे सांगितलं की बाबा कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. दशरथ राजाचं कर्मच त्याला रामचंद्र प्रभूंच्या वियोगाला कारण ठरलं. श्रावण बाळाला मारलेला बाण कारण ठरलं, रामचंद्र प्रभूंचा वियोग झाला. मग साधा विचार करा, दशरथाला जे चुकलं नाही, थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये जाऊन बोलायचं झालं
तर दशरथाला जे चुकलं नाही याचा आपला ग्रामीण भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर देवाच्या बापाला चुकलं नाही ते कर्म आपल्याला काय चुकेल, कसं चुकवता येईल? आपलं कर्म आपल्याला भोगावं लागेल. आणि ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्याला भोगायला लावणं, याच्यामध्ये या जगतावर नियंत्रण करणं असतं. या जगतामध्ये ती सुसूत्रता टिकवणं असतं. आम्ही कर्म केलं आणि कुणीतरी ते भोगलं असं चालत नाही. आपण केलेलं कर्म आपल्यालाच भोगावं लागतं. महाभारताने याच्याकरता उदाहरण असं दिलंय, यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतम कर्म कर्तारम अनुगच्छती. महाभारत असं म्हणतं, 1000 गायींच्या कळपामधलं एखादं वासरू हे जर कळपाच्या मागे राहिलं असेल तर तो गुराखी त्या वासराला उचलून पुन्हा कळपात आणून सोडतो. आणि कळपातून चुकलेलं भेदरलेलं ते वासरू कळपात आल्याबरोबर जसं बरोबर आपल्या आईच्या स्तनाला लागतं, ते प्रत्येक गायीच्या तोंडाकडे बघत नाही ही माझी आई आहे का म्हणून, ते जसं बरोबर आपल्या मातेच्या स्तनाला लागतं, तसं आपण केलेलं कर्म कुणाचंही तोंड न बघता बरोबर आपल्या बोकांडी बसत असतं. ते इतरत्र कुठेही जात नाही, त्याला इतरत्र जायची संधीच नाही, ते बरोबर आपल्याकडे येतं. म्हणून थोडीशी गंमत आपण पहा, जुळ्या मुलांमध्ये कदाचित आई चुकेल, हा राम आहे का श्याम आहे हे कदाचित आईला ओळखता येणार नाही, पण रामाचं कर्म श्यामाला कधी भोगावं लागणार नाही. कर्म कधी चुकत नाही, आई चुकेल, ओळखताना मुलगा ओळखताना हा राम आहे का श्याम आहे तिला कळणार नाही, पण कर्माला मात्र चुकता येत नाही, कर्म चुकत नाही. मग कर्माचा हा काटेकोरपणा, कर्म जड असूनही कर्माच्या ठिकाणी कसा निर्माण झाला, त्याचं हेच कारण आहे की कर्ता जे कर्म करतो त्या कर्माचं कर्त्याला कोणत्याही कालामध्ये अनंत कालापर्यंत त्या फलाचा भोग देणं, हे सामर्थ्य, ही सर्वज्ञता, हे सर्वविदपण हे ज्याच्या ठिकाणी आहे त्याला जगन्नाथ अशी संज्ञा आहे. त्यामुळं आपण केलेली कर्म वाया गेली असं आपल्याला म्हणता येणार नाही. जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये कर्माचा विचार करत असताना कर्मामधल्या 2 दोषांचा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. अकृत अभ्यागम आणि कृत प्रणाश असे ते 2 दोष आहेत. अकृत अभ्यागम, अकृत म्हणजे न केलेलं, त्याचा अभ्यागम त्याची प्राप्ती होणं, आणि कृत प्रणाश, कृत म्हणजे केलेलं त्याचा नाश होणं. केलेल्याचा नाश झाला आणि न केलेलं भोगावं लागलं असं एकही उदाहरण या जगताच्या पाठीवर आत्तापर्यंतच्या इतिहासात नाही. आपण विचार करा ना, नियोजन काय असेल ते, कसं नियोजन असेल भगवंताचं. जगताला राखणं म्हणजे काय? अकृत अभ्यागम, न केलेलं भोगावं लागलं, उदाहरण नाही. आणि केलेलं वाया गेलं, उदाहरण नाही. आपण जे केलं ते आपल्याला भोगावंच लागेल, कधीही भोगावं लागेल. आज, उद्या, परवा, तेरवा, पुढच्या जन्मी, त्याच्या पुढच्या जन्मी, 1000 वर्षाने, 2000 वर्षाने, 5 लाख वर्षाने, 25 लाख वर्षाने, पण भोगावं लागेल एवढी गोष्ट नक्की आहे. मग ते कर्म टेबलाच्या वरून आलं का खालून आलं हे परमात्मा बघतो आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आमचे व्यवहार टेबलावरून होतात का टेबला खालून होतात? अंधारात होणारे व्यवहार कदाचित कुणाला दिसणार नाहीत, पण परमात्मा सगळं पाहतो आहे. त्याच्याकडे आपण केलेल्या प्रत्येक कर्माची नोंद आहे आणि आपण केलेल्या प्रत्येक कर्माचं फल तो आपल्याला देणारच आहे. हा नाथ महाराजांचा चकार, तेची भोग आले, हा साधा समजू नका, तेच आपल्याला भोगावं लागतं. हे कर्माचं नियोजन जो परमात्मा करतो आणि त्या नियोजनातून या जगताचं जे रक्षण, जगताचं जे चलनवलन, जगताचं जे चक्र चालू राहतं, त्या परमात्म्याला जगन्नाथ असं म्हणतात. काल आपण त्याचा थोडासा विचार करून आलो. म्हणून आचार्यांनी देश, काल, निमित्त, क्रिया आणि फल या सगळ्याचा विचार एकत्रितपणाने केलेला आपल्याला दिसून येतो. करणारा कोण आहे? परमात्मा हे सगळं करतो. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम नाभुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी. कधी ना कधीतरी. बरं, हे कुणाला चुकवता आलं? कुणालाही चुकवता आलेलं नाही, हे लक्षात घ्या. मोठ्या मोठ्यांची उदाहरणं देऊन आपल्याला पंचदशीमध्ये सुद्धा त्याचा संदर्भ दिलेला दिसतो. आपल्याला सांगितलं गेलं, बाबा अवश्यम भावे भावानाम प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैहि न लिप्येरन न ल राम युधिष्ठिरहा.
चुकवता आलं नाही. युधिष्ठिर पांडव भगवंताच्या अत्यंत जवळचे होते. किती जवळचे? अरे द्वारकेचा राणा कायम पांडवा घरी आहे. पण असं असलं तरी पांडवांना सुद्धा आपलं कर्म चुकवता आलेलं नाही, आपले फलभोग चुकवता आलेले नाहीत. आपण देवाच्या जवळ राहिलो, आपण सारखी पूजा करत राहिलो, आपण काहीतरी सारखा परमार्थ करत राहिलो म्हणजे आपल्या कर्मातून कर्मफलातून आपल्याला आपली सुटका होईल अशा भ्रमात राहायचं नसतं. हां, या परमार्थानं तू आपल्या ठिकाणी पुण्य निर्माण होईल ही गोष्ट खरी आहे. पण पुण्य निर्माण होणं याचा अर्थ पाप कमी होणं असं होत नाही. हे दोन स्वतंत्र खाती आहेत. पुण्याचं खातं वेगळं आहे, पापाचं खातं वेगळं आहे. पुण्य जास्त झालं म्हणून जास्त झालेल्या पुण्यातून कमी असलेलं पाप वजा होत नसतं. पाप पुण्याची वजाबाकी जीवाला करता येत नाही. बोलू, देवालाही करता येत नाही. आमचं जेवढं पुण्य आहे तेवढं आम्हाला भोगावं लागेल आणि जेवढं आमचं पाप आहे त्या मात्रेमध्ये आम्हाला ते पापही भोगावं लागेल. 75% पुण्य आहे आणि 25% पाप आहे म्हणून 75% पुण्यातून 25% पाप वजा करून मला 50%च पुण्य भोगायला द्या असं गणित कर्माच्या बाबतीत मांडता येत नसतं. कर्म म्हणतं तुमचं 75% पुण्य आहे ना, मग तुम्ही 75,000 वर्ष स्वर्गात राहा, आमचं काही म्हणणं नाही. पण 25% पाप आहे ना, मग 25,000 वर्ष तरी नरकात पडावंच लागेल. त्याच्यातून वजाबाकी करता येणार नाही आपल्याला. मग कोणतं कर्म पुण्यकारक, कोणतं कर्म पाप उत्पन्न करणारं आम्हाला ठरवता येत नाही. आम्हाला ठरवता येत नाही. आम्ही कर्म करतो, त्या कर्मातून पाप. म्हणून तुम्ही पहा ना, धर्मराज युधिष्ठिर पांडव जेव्हा स्वर्गारोहणाला निघाले त्यावेळेला त्या रस्त्यामध्ये सगळे एक एक पांडव पडले. पडल्यानंतर स्वर्गाच्या द्वारापर्यंत धर्मराज युधिष्ठिर आणि त्यांच्याबरोबरचं एक कुत्र गेलं. एक कुत्र गेलं. मग त्या कुत्र्याला स्वर्गात प्रवेश द्यायचा की द्यायचा नाही या संबंधामध्ये महाभारतामध्ये वाद आहेत. मग आता ते गेले धर्मराज युधिष्ठिर, तिथे त्यांचं स्वागत झालं. स्वागत केलं तिथं त्या दारामध्ये आणि स्वर्गाच्या द्वारात स्वागत केल्यानंतर तिथल्या विष्णुदूतांनी धर्मराज युधिष्ठिराला असं विचारलं की आपण आयुष्यभर सत्यप्रतिज्ञ राहिला, आयुष्यभर आपण खरं बोलत राहिला, त्याबद्दल तुमच्या जीवनामध्ये पुण्यसंचय झालेला आहे त्याचा परिणाम म्हणून. पण या सगळ्या सत्य बोलण्याच्या प्रसंगामध्ये आयुष्यभरामध्ये एकदा तुम्हाला अर्धसत्य बोलावं लागलेलं आहे. एकदा अर्धसत्य बोलावं लागलेलं आहे. अश्वत्थामा हतः नरोवा कुंजरोवा असं तुम्हाला बोलावं लागलेलं आहे. मग याचा परिणाम काय आहे? परिणाम असा आहे की जेव्हा धर्मराज युधिष्ठिर स्वर्गारोहणाला निघाले, एक एक पांडव पडायला लागले. सगळ्यात शेवटी धर्मराज युधिष्ठिराच्या पायाचा अंगठा गळून पडला, उजव्या पायाचा अंगठा गळून पडला. धर्मराज विचार करायला लागले, अंगठा गळून पडला, काय कारण असेल? आणि मग लक्षात आलं की आपण एकदा अर्धसत्य बोललोय, पूर्ण असत्य नाही, अर्धसत्य एकदा बोललो, आपला अंगठा गळून पडला, कर्माचं फल आपल्याला भोगावं लागेल. शांत बसले. हा प्रसंग वाचल्यानंतर बऱ्याच वेळेला मला हे जाणवत राहिलं, अजूनही बऱ्याचदा जाणवतं की धर्मराज युधिष्ठिरासारखा आयुष्यभर खरं बोलणारा एकदा अर्धसत्य बोलला तर स्वर्गाला जाताना त्याचा अंगठा गळून पडला. आपलं काय काय गळून पडणार आहे हो? तिथपर्यंत जाईपर्यंत आपलं काय काय गळून पडणार आहे? एकदा विचार कधीतरी केला पाहिजे की नाही? काय काय आपण राहू का न राहू काय माहिती, काय गळून पडेल तिथपर्यंत पोचेपर्यंत किती शिल्लक राहू. धर्मराजाचा फक्त अंगठा गळून पडला, आपला तिथं जाईपर्यंत फक्त अंगठाच राहील, अशी अवस्था आहे. धर्मराजाचं स्वागत झालं. स्वागत झाल्यानंतर तिथल्या दूतांनी त्यांना असं विचारलं की तुम्ही अर्धसत्य बोललाय, त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला अंगठा गळून पडला, हा लौकिकात परिणाम तुम्हाला भोगावा लागला. पण मरणोत्तर जी कर्मफलं प्राप्त होतात त्याच्यामध्ये तुम्ही आयुष्यभर खरं बोलल्यामुळे तुम्हाला स्वर्गामध्ये राहता येणारच आहे. पण अर्धसत्य बोलल्यामुळे तुम्हाला नरकात पडावं लागणार नाही, पण नरकाचं दर्शन करावं लागणार आहे. नरकाचं दर्शन तुम्हाला करावं लागणार आहे. मग काय करायचं? काय करायचं म्हणजे याने विचारलं, काय करायचं म्हणजे आधी स्वर्गात राहून मग शेवटी नरक दर्शन करायचंय का पटकन नरक दर्शन करून यायचंय मग निवांत स्वर्गात राहायचंय?
काय करायचं, आधी पटकन नरकाचं दर्शन करून येऊ, मग निवांत स्वर्गामध्ये राहू, असं करायचंय का आधी स्वर्गामध्ये राहून घेऊ निवांत, आणि मग नंतर शेवटच्या काळामध्ये नरकाचं काय क्रम काय हे सगळ्यांना विचारत नाहीत, सगळ्यांना नाही. आपल्याला उचललं की उकळत्या तेलाची कढई ठरलेली आहे आपल्याला, तो विषयच नाही. धर्मराज युधिष्ठिर जे सत्य प्रतिज्ञ राहिले त्यांना हे विचारण्यात आलं, आणि मग काही का असेना पण खरं बोलणाऱ्या धर्मराजाला सुद्धा आयुष्यामध्ये नरकाचं दर्शन करावं लागलेलं आहे. धर्मराज जे भगवंताच्या अत्यंत निकट आहेत त्यांना आपलं कर्म चुकवता आलेलं नाही. का? कारण परमात्मा जवळचं कोण दूरचं कोण याचा विचार करून कर्मफल देत नाही. कारण कर्म आणि कर्मफल यांच्यातला जो अनुबंध असतो तो अनुबंध शास्त्र सिद्ध करतं, परमात्मा सिद्ध करत नाही. म्हणून कोणत्या कर्माचं फल पुण्य आहे आणि कोणत्या कर्माचं फल पाप आहे हे ठरवण्याचा अधिकार भगवंताला नाही आहे. मग कोण ठरवतं? तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. गीता आपल्याला बोलते, भगवान 16व्या अध्यायाच्या शेवटी आपल्याला सांगतात की अर्जुना, कार्य काय आणि अकार्य काय हे ठरवण्याचा अधिकार मला नाही. मग ते कोण ठरवणार? ते ठरवण्याचा अधिकार शास्त्राला आहे. शास्त्र ठरवतं चांगलं कर्म कोणतं, पुण्यकारक कर्म कोणतं, पापाला उत्पन्न करणारं कर्म कोणतं, हे ठरवण्याचा अधिकार शास्त्राला आहे. आम्ही ठरवू तर आम्ही प्रत्येक कर्माला, माणसाचा हा गैरसमज आहे की आपण करतो ते नेहमी चांगलं करतो, असं नसतं. आपण करतो ते चांगलं आहे असं आपल्याला वाटतं, त्या कर्माचा परिणाम चांगला असेलच असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून चांगलं कर्म कोणतं, वाईट कर्म कोणतं हे ठरवण्याचा अधिकार शास्त्राला दिलेला आहे. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, हे ज्ञानोबरायांनी त्याच्या खाली आपल्याला सांगितलं. याच्याकरता काय करावं लागेल? शास्त्र कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते कुडे लोकी वाळावे गा. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला या सगळ्याचा परामर्श घेताना हे विधान सांगितलं. कार्याकार्य विवेकी, कार्य कोणतं आणि अकार्य कोणतं, चांगलं कर्म कोणतं आणि वाईट कर्म कोणतं, याचा विवेक कोण करतं? शास्त्रेची करावी पारखी. याचा विवेक म्हणजे निवाडा करण्याकरता काय केलं पाहिजे? शास्त्राला विचारलं पाहिजे, आणि मग शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे. शास्त्राने सांगितलं हे कर्म करू नका, ते निषिद्ध कर्म पापाला उत्पन्न करणार आहे, आणि शास्त्राने जे कर्म करा म्हणून सांगितलेलं आहे ते कर्म हे पुण्याला उत्पन्न करणारं आहे. मग आता शास्त्र म्हणजे नेमकं काय आहे की ज्याला आम्ही हे विचारलं पाहिजे? असं काही एखादी व्यक्ती आहे का की शास्त्र नावाची, की त्याला जाऊन आम्ही विचारावं हे पुण्य आहे का हे पाप आहे, तुम्ही आम्हाला सांगा? शास्त्राला विचारा म्हणजे कुणाला विचारा? शास्त्र या संज्ञेखाली, या संकल्पनेमध्ये वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सगळं येतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीलाही शास्त्रच म्हणायचं, नाथ महाराजांच्या हरिपाठालाही शास्त्रच म्हणायचं, तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आलेल्या शिव्यांनाही शास्त्रच म्हणायचं. नाथ महाराज काय माय गेली होती भूतापाशी म्हणत असतील तरी ते शास्त्रच आहे. शास्त्र म्हणजे आपल्याला संस्कृतातच आलं पाहिजे. शास्त्र म्हणजे काहीतरी विचार सांगणारं, आपल्याला हे करू नका नाही तर तुम्ही नरकात पडाल अशी भीती दाखवणारच असलं पाहिजे. बंधन नाही. याच्याही पलीकडे जाऊन कालिदासाने असा विचार केलाय की बाकी एखाद्या कर्माचा निर्णय करताना कुणाकुणाला प्राधान्य द्यावं? वेदाला प्राधान्य द्या, मान्य आहे. स्मृतींना प्राधान्य द्या, मान्य आहे. कारण कर्माच्या बाबतीत स्मृतीचा विचार, आचाराच्या बाबतीत स्मृती महत्वाची आहे, ठीक आहे. पुराणांना महत्व द्या कर्माच्या बाबतीत, संत वाङ्मयाला महत्व दिलंच पाहिजे, वाद नाही. मग ह्याच्या पलीकडे जाऊन जर हे सगळंच आम्हाला कळत नसेल, जसं महाभारताने चिंतन करताना म्हटलं ना, बाकी काही नाही जमलं तरी चालेल, हे आम्हाला कळत नाही ना, द्या सोडून. मग एक काम करा, काय करा? संत महात्मे ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने डोळे झाकून चालत राहा. महाजनो येन गतः स पंथः, असं महाभारताने सांगितलं ना. पण हा जो पर्याय दिला, हा कुणाला दिला, कधी दिला? महाजनो येन गतः स पंथः हा पर्याय कुणाला आहे? आपण आधीचा श्लोक पहा. तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्नः न एको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम
धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतः स पंथः. तर्क आम्हाला निश्चित कळत नाही, धर्मशास्त्र आम्हाला कळत नाही, वेदांनी मांडलेला विचार त्याच्यामध्ये आपापतः विरोध असेल आम्हाला कळत नाही, वेगवेगळे ऋषी वेगवेगळे बोलतात, आम्हाला समन्वयाची बुद्धी नाही, काहीच करता येत नसेल ना, धर्माची तत्व पहावीत तर धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम, धर्माची तत्व अत्यंत गुह्य आहेत. मग काय करा, काहीच जमत नसेल तर एक काम करा, महाजनो येन गतः स पंथः. ऐका, आम्हाला जर हे काहीच कळत नसेल, कर्माच्या बाबतीतला निवाडा जर आम्हाला करता येत नसेल, तर एखादं कर्म आम्हाला करायचंय की करायचं नाही हे जर आम्हाला कळत नसेल, तर एकच काम आपल्याला करता येऊ शकतं, जे सोपं आहे, जे चांगलं आहे. काय काम आहे? काही नाही, डोळे झाकून शांत चित्तानं विचार करा की असा प्रसंग जर नाथ महाराजांच्या जीवनात आला असता तर ते कसे वागले असते, आणि तो विचार करून ते जसे वागले असते असं आम्हाला वाटतं तसं वागायचा प्रयत्न करा. महाजनो येन गतः स पंथः. असा प्रसंग तुकोबारायांच्या जीवनात आला असता, तुकोबारायांनी काय केलं असतं, कसे वागले असते, असा विचार करून त्या अनुषंगाने वागण्याचा प्रयत्न करता जर आला तर संतांच्या मागे आपल्याला जाता आलं असं आपल्याला म्हणता येईल. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. कारण संत महात्मे आपली दिशाभूल करत नाहीत. शास्त्र आम्हाला कळत नाही, दिशाभूल होण्याची शक्यता आहे. पुराण वेगवेगळं बोलत राहतात, दिशाभूल होण्याची शक्यता आहे. ऋषी वेगवेगळं बोलत राहतात. याज्ञवल्क्य स्मृतीतलं जे आहे ते मनुस्मृतीमध्ये नाही आहे. मनुस्मृतीमध्ये जे मांडलं जातं त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी आपल्याला पराशर स्मृतीमध्ये दिसून येतं. मग याज्ञवल्क्य स्मृती मानायची का पराशर स्मृती मानायची का मनुस्मृती मानायची, गोंधळ होतो ना. काही भानगडीत पडू नका. एक काम करा, काय करा, विचार करा की संत कोणत्या मार्गाने गेले असते, त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. कारण हे सगळे कदाचित आमची दिशाभूल करतील असं नाही, ते त्यांच्या पद्धतीनं सांगतात, पण आमच्या बुद्धीनं, आमच्या अल्पज्ञानानं जर आमची दिशाभूल होण्याची शक्यता असेल तर आमची दिशाभूल कदापिही होणार नाही. असं एकच स्थान या जगतामध्ये आहे, ते म्हणजे संतांच्या विचाराचं अनुकरण आणि संतांच्या विचाराचं अनुसरण आणि संतांच्या विचाराचं अनुकरण, कृतीचं अनुकरण हे आम्हाला करता येतं. त्या मार्गाने जर आपण गेलो आपल्या अंतःकरणामध्ये विकल्प निर्माण होत नाही. याही पेक्षा पलीकडे जाऊन कालिदासांनी एक वचन आपल्याला या संदर्भामध्ये सांगितलंय. एखादं कर्म आम्ही करावं करू नये संदेह निर्माण झाला ना, मग कालिदास त्याबद्दल बोलताना असं म्हणतात, सताम संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणम अंतःकरणम प्रवृत्तयः. कालिदासाचं वचन असं आहे. कालिदास असं म्हणतात, सताम संदेह पदेषु वस्तुषु, एखाद्या पदाबद्दल एखाद्या कृतीबद्दल जर संदेह निर्माण झाला तर काय प्रमाण मानावं, कोणतं शास्त्र प्रमाण मानावं. सताम अंतःकरणम प्रवृत्तयः. सताम हे तिथे बरं, सताम सताम संदेह पदेषु हे इकडं संदेहाकडे, हे सताम संदेहपद सतामकडे लावायचं नाही. म्हणजे संतांना संदेह निर्माण झाला असं नाही करायचं. ते संदेह निर्माण झाल्यानंतर आपल्या सज्जन अंतःकरणाला विचारायचं आणि आपलं प्रामाणिक अंतःकरण जो निवाडा देतं त्याला शास्त्र म्हणायचं. शास्त्र म्हणजे काय आहे, मी आपल्याला साधी उदाहरणं सांगतो. आपलं अंतःकरण आपल्याला कधीही फसवत नसतं. कारण अंतःकरण पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे. सत्वांशाचा आपण वेदांत पहा. अंतःकरण कसं निर्माण होतं, पाचही महाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम म्हणून अंतःकरण आहे. आणि तिथं सत्वांश असल्यामुळे आपलं अंतःकरण आपल्याला फसवत नाही. फसवणं रजोगुणाचा धर्म आहे, तमोगुणाचा धर्म आहे. सत्वगुणाचा धर्म फसवणं नाही. आणि आपलं अंतःकरण सत्वशील आहे, सत्वांशापासून निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आपलं अंतःकरण आपल्याला कधीही फसवत नाही. आपलं अंतःकरण आपल्याला नेहमी योग्य मार्ग दाखवतं. फक्त आपण आपल्या अंतःकरणाचं ऐकत नाही, ही आपली अडचण आहे. अंतःकरण प्रत्येकाचं चांगलं आहे, प्रत्येकाचं मन चांगलं आहे, प्रत्येकाचं चित्त चांगलं आहे. ते चित्त, ते अंतःकरण आपलं आपल्याला सांगत असतं, आपण ते ऐकत नाही. मी उदाहरणं सांगतो.
वाईटही सांगतो, चांगली सांगतो, अनेक उदाहरणं देता येतील. मला सांगा, दारू पिणाऱ्या माणसाने जर स्वतःच्या अंतःकरणाला विचारलं की दारू पिणं चांगलं आहे का वाईट आहे, तर त्याचं अंतःकरण त्याला काय सांगेल? आपण विचार करून मला सांगा. अर्थात तुम्ही सांगून काही उपयोगच नाही, तुम्ही कोणी पितच नाही. पिणाऱ्याने सांगावं. सिगारेट ओढणाऱ्या माणसाने प्रामाणिकपणाने, तंबाखू खाणाऱ्या माणसाने प्रामाणिकपणाने आपल्या मनाला विचारावं, मी हे खाणं चांगलं आहे का वाईट आहे? त्याचं अंतःकरण त्याला काय सांगेल? दारू पिणं वाईट आहे हे दारुड्यालाही माहिती आहे ना. त्याचं मन त्याला त्याचं अंतःकरण सांगत असतं हे चांगलं नाही बरं, याचा परिणाम वाईट होईल, तुझा प्रपंच उद्ध्वस्त होईल, तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल, तुझा देह पडेल, तुला गावामध्ये प्रतिष्ठा राहणार नाही, सांगतं ना त्याचं मन, त्याचं अंतःकरण. चोरी करणाऱ्या चोराला त्याचं मन सांगत नसेल का हो चोरी करणं वाईट आहे? सांगत नसेल? सांगतच ना. कसे? त्यालाही हे माहिती असतं की दारू पिणं वाईट आहे. तुम्ही साधा तर्क करा ना. दारू पिणाऱ्या माणसाला दारू पिणं वाईट आहे हे माहिती आहे, कशावरून? साधा तर्क करा. कारण दारू पिणाऱ्याचा मुलगा दारू प्यायला लागला हे त्याला कळलं तर तो मुलाला सांगतो दारू पिणं चांगलं नसतं. म्हणजे त्याला हे माहिती आहे की नाही, आपल्या मुलांनी सुद्धा दारू प्यायला पाहिजे असं दारुड्याला वाटतं का? आपल्या मुलांनी सुद्धा व्यसनं केली पाहिजेत हे व्यसनी बापाला वाटतं का? वाटत नाही. आपल्या मुलांनी सुद्धा याच धंद्यामध्ये येऊन घरोघरी चोऱ्या केल्या पाहिजेत हे चोराला वाटतं का? वाटत नाही. पण आपल्या मुलांनी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे हे ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांना वाटतं की नाही? आपल्या मुलांनी सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे हे नामस्मरण करणाऱ्यांना वाटतं की नाही? वाटतं ना. आपण जे चांगलं कर्म करतो त्या चांगल्या कर्माला अनुमोदन, आपण जे वाईट कर्म करतो त्या वाईट कर्माचा निषेध करणारं अंतःकरण प्रत्येकाला देवाने दिलेलं आहे. म्हणून कालिदासाने सांगितलं, ज्या वेळेला कर्माच्या बाबतीत तुमच्या अंतःकरणात संदेह निर्माण होईल त्या वेळेला आपल्या सज्जन सत्वशील अंतःकरणाला हे विचारा की मी काय करू, आणि आपलं प्रामाणिक अंतःकरण आपल्याला जे निर्णय देईल तो निर्णय हा शास्त्राचाच निर्णय म्हणून मान्य असतो. ऐका, याला शास्त्र निर्णयच म्हटलं जातं. प्रत्येक वेळेला ग्रंथ उघडून बघावं. पण हे कुणाच्या बाबतीत आहे? सताम अंतःकरणम. मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो, सज्जन अंतःकरणाला विचारलं पाहिजे. अंतःकरणाने जे सांगितलं ते प्रामाणिकपणाने ऐकण्याचं धारिष्ट्य ठेवलं पाहिजे, तर हे होईल. हे सगळं कुठून निघालं? आपला विषय चालला होता कर्माचा. कुणालाही हे चुकवता आलेलं नाही. धर्मराजाला चुकवता आलेलं नाही. आम्ही कर्म करतो, त्या कर्मात योग्य कर्म कोणतं अयोग्य कर्म कोणतं हे ठरवण्याचा अधिकार परमात्म्याला नाही. पण आपलं कर्म आणि त्या कर्मातून उत्पन्न होणारं फल यांची गाठभेट घालून देण्याचं सामर्थ्य मात्र ज्याच्या ठिकाणी असतं त्याला जगन्नाथ अशी संज्ञा येते. मला हे सांगायचं होतं की कर्म कोणतं करायचं शास्त्र सांगतं, त्या कर्मातून कोणतं फल प्राप्त होतं शास्त्र सांगतं, ते कर्म कोणत्या भावनेने करायचं असतं शास्त्र सांगतं. पण त्या कर्माचा करता, त्या कर्माच्या मागची भावना, त्या कर्माचं उचित फल आणि त्या कर्मफलाचा आणि कर्त्याशी घालून दिलेला मेळ, या सगळ्या गणिताला समीकरणात बसवण्याचं काम मात्र परमात्मा करतो. आणि तो परमात्मा जो परमात्मा हे काम करतो त्याला जगन्नाथ अशी संज्ञा येते. जगन्नाथ म्हणजे जगताचा नाथ, जगताचं रक्षण करणारा. आणि या जगतामध्ये ज्याचं कर्म त्याला प्राप्त करून देणं, ज्याला त्याला त्याच्या कर्माची फलं भोगायला लावणं, हे सुद्धा या जगताचं नियोजन आहे, या जगताचं रक्षण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर अंधाधुंदी होईल सगळी. मी कर्म करायचं तुम्ही भोगायचं, तुम्ही कर्म करायचं मी भोगायचं, असं होईल ना. असं चालत नाही. असं आत्तापर्यंत झालं नाही. तुम्ही साखर खायची मला मधुमेह व्हायचा, असं चालेल का या जगतामध्ये? ह्या जगताचं हे रक्षण आहे का? तुम्ही म्हणजे मी खून करायचा आणि तुम्ही तुरुंगात जायचं, असं झालंय का आतापर्यंत? चालेल का असं करून? असं करून चालत नाही. ज्यांनी खून केला त्यालाच तुरुंगात जावं लागेल.
ज्याने पुण्यकर्म केलं त्यालाच आनंद भोगावा लागेल, सुख भोगावं लागेल. कर्म आणि कर्मफल, कर्मफलाचा कर्त्याशी मेळ घालून देणं. कसा मेळ घालून देणं? तो कर्ता ज्या देशात आहे, ज्या कालात कर्म करतोय, ज्या देशात कर्म करतोय, ज्या निमित्तानं कर्म करतोय, कोणती क्रिया करतोय, हे सगळं बघून त्याचा फलाशी अनुबंध घालून देणं, हे काम जो परमात्मा करतो तो जगन्नाथ म्हणवला जातो. त्या जगन्नाथाचा विचार थोडासा काल आपण करून आलो. आपल्याला आता विचार करायचा आहे तो चरित्राचा. हे जगन्नाथ पदाचा विस्तार पुष्कळ होईल, अजूनही करता येईल, पण पुढे जाऊ आपण. आपल्या हातातल्या दिवसाचं गणित ठेवून आपण थोडंसं चरित्राकडे पुढे जाऊ. या चरित्राचा विचार करताना आपल्याला तीनही चरित्राचा विचार करायचा आहे. ही तीनही चरित्र आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपल्याला चांगलं देणार आहे. ही तीनही चरित्र आपल्या जीवनाला काहीतरी दिशा देणारी आहेत. तत्वज्ञानाचा विचार, चरित्राचा विचार हा कशा करता ऐकायचा असतो? आम्ही भगवंताचं चरित्र ऐकतो, आम्ही रामायण ऐकतो, आम्ही भागवत ऐकतो, दशमस्कंधामध्ये भगवंताची चरित्र ऐकतो, नवमस्कंधामध्ये वेगवेगळ्या राजांची चरित्र आपण भागवतात ऐकतो. त्याच्यामध्ये सूर्यवंशातले राजे कोणते, चंद्रवंशातले राजे कोणते, त्या राजांनी काय काय कर्तृत्व गाजवलं, ही चरित्र आम्ही ऐकतो. कशा करता चरित्र ऐकायची असतात? बलराम दादाचं सुभद्रेचं चरित्र आम्ही का ऐकावं? सुभद्रेसारखं वागता यावं म्हणून, बलराम दादासारखं वागता यावं म्हणून, भगवान श्रीकृष्णाप्रमाणे वागता यावं म्हणून, याच्याकरता चरित्राचं चिंतन नाही आहे. कारण आपण परवाच्या दिवशी प्रस्तावनेत बोललो की प्रत्येकाचा प्रपंच हा प्रपंच वेगवेगळा आहे. तो पुरुषतंत्राने चालतो, तो वस्तुतंत्र नाही आहे. नाथ महाराजांचा श्रीमंतीचा प्रपंच आणि तुकोबारायांचा कालांतराने प्राप्त झालेला दारिद्र्याचा प्रपंच, याच्यात फरक आहे की नाही? आहे ना, आहे ना, फरक आहे. गोरोबा काकांचा प्रपंच, नामदेवरायांचा प्रपंच एक नाही, प्रपंच वेगवेगळे. नामदेवरायांचा प्रपंच एकाच पत्नीचा आहे, गोरोबा काकांचा प्रपंच 2 बायकांचा आहे, तुकोबारायांचा प्रपंच 2 स्त्रियांचा आहे, 2 लग्न झाली. नाथ महाराजांचा प्रपंच एकाच स्त्रीचा आहे, आईसाहेबांचा आहे, एकाच. फरक आहे की नाही? आहे. अत्यंत श्रीमंती नाथ महाराजांकडे बघा. तसंच आपल्याला चोखोबारायांचा प्रपंच पाहता येईल का? पाहता येणार नाही. संतांचा प्रत्येकाचा प्रपंच वेगळा. तुमचा आमचा प्रपंच वेगळा. माझा जसा प्रपंच तसा तुमचा नाही, तुमचा जसा तसा त्यांचा नाही, त्यांचा जसा तसा त्यांचा नाही. प्रत्येकाचा प्रपंच वेगळा आहे. प्रत्येक संतांचा प्रपंच वेगवेगळा चालला. गोरोबा काका मडकी बनवत होते, नरहरी महाराज सोन्या चांदीचे अलंकार बनवत होते, सज्जन कसाई मांस विकत होते, कबीर महाराज शेले विणत होते. त्यांच्यातून त्यांना प्राप्त झालेलं त्यांचं उत्पन्न, त्या उत्पन्नातून त्यांचा चालणारा प्रपंच, त्या प्रपंचामध्ये निर्माण होणारी प्रतिकूलता, काही वेळेला निर्माण होणारी अनुकूलता, कधी संसारामध्ये भरपूर मिळतं, कधी कधी दातावर मारायला पैसा मिळत नाही, होतं. सगळ्या संतांचा प्रपंच वेगवेगळा आहे, कारण प्रपंच पुरुषतंत्राने चालतो. नाथ महाराजांसारखा प्रपंच इतरांचा नाही, ज्ञानोबारायांसारखा प्रपंच इतरांचा नाही. म्हणून मी बोललो ना की अहो विचार करा, गोरोबा काकांचा प्रपंच 2 बायकांचा आहे, ज्ञानोबारायांना एकही मिळाली नाही. मिळाली नाही का त्यांनी केली नाही? नाही ना, त्यांच्या जीवनामध्ये विवाह नाही. काही संतांच्या जीवनामध्ये 2-2 विवाह आहेत. प्रपंच वेगळा नाही का? 100% वेगळा. पण ज्ञानोबारायांचा परमार्थ आणि गोरोबा काकांचा परमार्थ याच्यात नखा एवढं तरी अंतर आहे का मला सांगा? नाथ महाराजांचा प्रपंच आणि तुकोबारायांचा प्रपंच असेल वेगवेगळा, पण त्या दोघांच्या परमार्थामध्ये तिळा एवढं तरी अंतर आहे का मला सांगा? नाही ना, नाही. का? कारण परमार्थ हा वस्तुतंत्र आहे, पुरुषतंत्र नाही. प्रत्येकाच्या मनाप्रमाणे, प्रत्येकाच्या अज्ञानाप्रमाणे, प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे त्याचा प्रपंच चालेल. परमार्थ प्रारब्धावर होत नाही, परमार्थ श्रद्धेवर होतो, परमार्थ भावावर होतो, परमार्थ भगवंताच्या उपासनेवर अवलंबून आहे, परमार्थ प्रयत्नावर अवलंबून आहे. लक्षात घेतलं पाहिजे.
मी एवढ्या करता आपल्याला हे सगळं सांगतो की ही चरित्र आम्हाला ऐकायची, त्यांच्या श्रीमंतीचं वर्णन ऐकायला नाही ना. बलराम दादा किती श्रीमंत होते, नको, आम्हाला ते ऐकायचं नाही आहे. मग चरित्र ऐकायची कशा करता? तीर्थक्षेत्रामध्ये आपण 2000 किलोमीटरचा प्रवास करून आलो, काय ऐकायला आलो इथं? काय चरित्र ऐकायला आलो म्हणजे काय ऐकायला आलो? की त्यांचा अवतार झाला, ते जन्माला आले, मग असं झालं, मग तसं झालं, त्यावेळेला परिस्थिती अशी होती, निसर्गाची परिस्थिती अशी होती, ग्रहताऱ्यांची परिस्थिती अशी होती, मग ते हळूहळू मोठे व्हायला लागले, मग ते रांगायला लागले, मग अमुक झालं, मग ते तमुक झालं, मग हातामध्ये नांगर घेऊन त्यांनी अमुक केलं, हातामध्ये ते घेऊन त्यांनी तमुक केलं, असा पुरुषार्थ गाजवला, मग त्यांचं लग्न असं झालं, मग त्यांना अशी संतती झाली, मग त्यांनी असं राज्य केलं. अरे राजा राणीच्या या कथा तर आम्ही घरी ऐकतो. एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती एक नावडती. चालूच आहे की आटपाट नगर होतं, तिथं एक राजा राज्य करत होता, त्याला 2 राण्या होत्या. चालूच आहेत पूजेमध्ये, रोज चालू आहे. आम्ही हे चरित्र ऐकायला इथे आलो का? या चरित्राचं चिंतन आम्हाला करायचंय का? नाही ना, नाही करायचं. मग चरित्र कशा करता ऐकायची? अगदी सामान्यत्वानं बोलतो, मला पुढे या चरित्र या संकल्पनेबद्दलही बोलायचंच आहे. पण चरित्राचं श्रवण हे मनोरंजन नाही आहे. चरित्राचं श्रवण आम्ही आत्तापर्यंत काही कथा ऐकल्या नाहीत, त्या नव्याने ऐकायला मिळाव्यात, याच्याकरता चरित्र श्रवण नाही आहे. मग चरित्र श्रवणाने काय आहे, आम्हाला काय मिळतं, काय त्याचा विचार आहे? चिंतन याच्यामध्ये आहे. विचार हा आहे की चरित्र श्रवण आम्ही एवढ्या करता करायचंय की आम्हाला न कळलेल्या कथा कळाव्यात, हा त्याचा हेतू नाही आहे. थोडा विचार सांगतो त्या संबंधातला, ऐका. चरित्र कथा ऐकण्याने आमची दृष्टी बदलावी हा हेतू आहे. परिस्थिती बदलावी हा हेतू नाही आहे. परिस्थिती बदलणं हा एक वेगळा विचार आहे आणि परिस्थितीकडे बघण्याची दृष्टी बदलणं हा एक वेगळा विचार आहे. परिस्थिती आम्हाला जी प्राप्त होते तो आमच्या प्रारब्धाचा परिणाम आहे, पण त्या परिस्थितीकडे बघण्याची दृष्टी प्राप्त होणं हा आमच्या चरित्र कथा श्रवणाचा परिणाम असला पाहिजे. त्याकडे बघण्याची स्वतंत्र दृष्टी प्राप्त होणं हा आमच्या चिंतनाचा परिणाम असला पाहिजे. वस्तू तीच असते, परिस्थिती तीच असते, पण त्या परिस्थितीकडे बघताना कोणत्या भूमिकेतून आपण बघतो आहोत, कोणत्या बुद्धीतून आपण बघतो आहोत, त्याच्याकरता आवश्यक असणारी नेमकी दृष्टी कोणती, की ज्या बघण्याने आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतही आमच्या अंतःकरणातल्या समाधानाला धक्का लागला नाही पाहिजे, अशी कोणती दृष्टी, त्याचा विचार या चरित्रातून आपल्याला प्राप्त होत असतो. कारण जग बदलता येत नाही. अहो मला सांगा, ज्ञानोबारायांनी असं सांगितलं, हे सगळं, हा प्रपंच कसा आहे, संसार दुःखमूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागले ओढाळ, कवणा मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. हे ज्ञानोबारायांनी सांगितलं ना. तुकोबाराय म्हणतात, बाबा संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ, संसार दुःख मूळ, ज्ञानोबाराय बोलतात. मग ज्ञानोबारायांच्या काळामध्ये जो संसार दुःखमूळ होता, तो संसार काय नाथ महाराजांच्या काळामध्ये अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता असा झाला काय? असा झाला काय? हा संसार बदलला काय? असे 150-200 वर्षामध्ये संसार बदलत नाही. संसाराकडे बघण्याच्या या 2 दृष्टी आहेत. ज्ञानोबाराय आपण संसाराकडे कसं बघतो या जीवदृष्टीनं बोलतात, आणि नाथ महाराज संत या संसाराकडे कोणत्या दृष्टीनं बघतात ते बोलतात. नाथ महाराज जे बोलतात ते संत कसे बघतात, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे, आणि जीव या प्रपंचाकडे कसा बघतो, संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ. संसार तोच आहे. जो संसार आपल्याला प्राप्त झाला तोच ज्ञानोबारायांना प्राप्त झाला, तोच तुकोबारायांना प्राप्त झाला, पण त्यांनी त्याच्याकडे बघताना ज्या दृष्टीनं बघितलं त्या दृष्टीनं होणारा परिणाम वेगळा आहे. त्या ज्ञानाचा, त्या दृष्टीचा परिणाम होतो. वस्तू स्वतः बदलत नाही, वस्तूकडे बघण्याची दृष्टी आम्हाला वस्तूची उपयुक्तता
अथवा त्या वस्तूपासून प्राप्त होणारं समाधान, जर वस्तू प्रतिकूल असेल तर प्रतिकूलतेतूनही आपल्या निश्चित आणि शाश्वत आनंदाचं भान करून देणारं जर कोणी असेल तर ती आमची दृष्टी असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. याच्याकरता छोटंसं उदाहरण सांगतो. बघण्यात कसे फरक असतात याच्याकरता म्हणून छोटंसं उदाहरण सांगतो. एक महात्मा पंढरपूरच्या वारीला गेला. गावातले काही लोक बरोबर होते. जुना काळ, कुणाच्या तरी घरी नियमाप्रमाणे उतरला. पूर्वी काही पंढरपूरला लॉज, हॉटेल, अमुक तमुक काही नव्हतं. कुणाच्या तरी बडवेंच्या घरी, उत्पातांच्या घरी उतरायचं. जे क्षेत्रोपाध्य आहेत त्यांच्या घरी उतरायचं, त्यांच्या घरीच राहायचं, त्यांच्या घरीच जेवण करायचं. पूर्वीचा रिवाज असाच होता. एक महात्मा गेला, एक कुणाच्या तरी क्षेत्रोपाध्यांच्या घरामध्ये उतरला नियमाप्रमाणे. झालं असं होतं की गेले, आता दशमीचा दिवस, पोचले. तिथं पोचल्यानंतर एक खोली दिली त्यांना, त्या खोलीमध्ये राहिले. अडचण अशी झाली की त्या खोलीमध्ये झाले होते ढेकूण. ते हे बाहेर पडले, इकडं जा तिकडं जा, फिरून आले. आता उद्या पहाटे लवकर उठायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, एकादशीचा दिवस, पटकन बारीला लागायचं. 10, 15, 20, 25 तास लागतात. दर्शन करायचं, संध्याकाळी कीर्तन ऐकायचं, जागर करायचा, घरी यायचं, परत खोलीवर यायचं, द्वादशी सोडून निघायचं, असा काही नियम. झोपले, ढेकूण चावायला लागले. सगळ्या त्या गावातल्या लोकांची झोप मोडली. त्यांनी त्या घरमालकाला बोलावलं, अहो काय तुमच्या खोलीमध्ये ढेकूण आहेत, तुम्हाला थोडी स्वच्छता ठेवता येत नाही का? तुम्हाला माहीत नाही का आता वारी आहे, आम्ही येतो दरवर्षी या खोलीमध्ये उतरतो, तुम्हाला थोडंही काही वाटत नाही का? आम्ही पैसे देतो ना तुम्हाला, मग काय आहे त्याच्यामध्ये? थोडं औषध मारलं असतं तर काय झालं असतं? आम्ही दिवसभर थकलोय, आता रात्रीची झोप नाही, पुन्हा उद्या एकादशी आहे, दिवसभर आम्हाला दगदग आहे. त्यांनी सांगितलं, झाले असतील ढेकूण, हे काही मी पाळलेले नाही आहेत. तुमच्यापैकीच कुणाच्या तरी एखाद्याच्या वळकटीतून एकदा आला, त्यांनी इथं बसताना बसवलं. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. ते तुमच्यासारख्यांच्याच वळकटीतून आलेले. आता मी तरी का बरं, मी इथे नव्हतो, मी आता तुमच्या आधी 1-2 दिवस मी इथे आलो, हवं तेवढं घर तात्पुरतं स्वच्छ करून घेतलंय, झाले असतील ढेकूण, मी आता संध्याकाळी वगैरे. पण संध्याकाळी म्हणजे काय, आम्ही असं आमचं तसं, आता बोलणारे बोलतच राहतात, आमचं असं आमचं तसं, आम्हाला काय हे नाही का, उद्या दिवसभर अमुक आहे. तो जो महात्मा होता त्या खोलीमध्ये उतरलेला, त्या महात्म्याने, त्यालाही ढेकूण चावलेच होते, तो काही बोलला नाही. गावातले जे लोक होते ते म्हणाले, अहो तुम्ही मोठे, तुम्ही महाराज, तुम्ही बोला ना, तुमच्या बोलण्याचा परिणाम होतो, तुम्ही रागवा त्यांना, म्हणजे ते औषध. तो म्हणाला, अरे काय ढेकूणच चावलेत ना, जाऊ द्या, त्यांची अडचण म्हणतात, ते सोडून द्या ना, काय होतं? ते म्हणले, नाही नाही, असं कसं, आता उद्या एकादशी आहे, आम्ही असंच करावं काय ना, असं तसंच राहावं काय? महात्म्याने त्यांना सांगितलंय, पा ढेकूण चावले, मलाही चावले, पण त्यांना ओरडण्यामध्ये काय अर्थ आहे? कशा करता? ते म्हणले, म्हणजे ढेकूण चावले त्यांना बोलू नये का? महात्म्याने सांगितलं, तसं नाही, हे ढेकूण आपल्याला चावतात आणि सांगतात, तुम्ही वारीला पंढरपूरला आलाय, झोपू नका, भजन करा, उठा, उठून बसा, भजन करा, भजन करा. आता ढेकूण चावले याचं दुःख आणि ढेकूण चावले या दुःखातही भजनाचा आनंद, हे परिस्थिती गावकरी आणि महात्मा या दोघांवरही समान आहे. मग महात्म्याला त्या परिस्थितीत आनंद आहे आणि गावकऱ्यांना दुःख आहे. कशामुळे? दृष्टी, परिस्थितीकडे बघण्याची दृष्टी बदलली.